नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करत असताना मागील तासामध्ये आपण महाराष्ट्रातील हवामानाची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास केला होता। त्याबरोबरच आज आपल्याला महाराष्ट्रातील हवामानाचे प्रमुख विभाग, महाराष्ट्राच्या भूप्रदेशावर जो नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो, हा पाऊस अनिश्चित स्वरूपाचा असून हंगामी स्वरूपाचा आहे। तसेच महाराष्ट्रात पडणाऱ्या या मोसमी पावसाचे स्वरूप लहरी स्वरूपाचे असून काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त पाऊस पडत असल्याचे आपल्याला दिसून येते। याचे प्रमुख कारण असं आहे की महाराष्ट्राची भौगोलिक रचना, वनांचा व्याप्त प्रदेश आणि हवामानाच्या घटकांचा त्यावर एकंदरीत परिणाम होऊन महाराष्ट्रात हवामानाचे वेगवेगळे विभाग पाळण्यात आलेले आहेत। सामान्यपणे महाराष्ट्राचे हवामान जे आहे हे हवामान मोसमी स्वरूपाचे असले तरी महाराष्ट्राच्या हवामानावर मात्र महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे असलेल्या अरबी समुद्र सानिध्याचा आणि महाराष्ट्राच्या भूरचनेचा म्हणजेच सह्याद्री पर्वत तसेच पठारी प्रदेश यांचा परिणाम होत असतो। महाराष्ट्राला लाभलेली कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वताचे घाट आणि महाराष्ट्राच्या पठारी प्रदेश या सगळ्यांचा एकंदरीत महाराष्ट्राच्या हवामानावर खूप मोठा परिणाम झाल्याचे जाणवते। तसेच महाराष्ट्राचा विस्तार जो आहे हा पूर्व पश्चिम असून महाराष्ट्राच्या मध्य व पूर्व भागात समुद्रापासून दूर असल्यामुळे या ठिकाणी समुद्राचा परिणाम किंवा बाष्पयुक्त वारे पोहोचत नाही आणि या ठिकाणी पाऊस आपल्याला कमी पडत असल्याचे दिसते। त्यामुळे महाराष्ट्राची किनारपट्टी, ज्याला आपण कोकण असं म्हणतो, मध्य व पूर्व महाराष्ट्राच्या हवामानात आणि पर्जन्यात भिन्नता आढळत असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे। महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील हवामानाच्या परिस्थितीचा आढावा घेता एकूण 7 हवामानाचे प्रदेश पाळण्यात आलेले आहेत। यामध्ये पहिला जो प्रकार आहे पूर्व विदर्भ हवामानाचा विभाग, यामध्ये महाराष्ट्राच्या एकंदरीत विदर्भातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश होत असतो। हा भाग समुद्र सपाटीपासून दूर असल्यामुळे येथे आपल्याला समप्रकारचे हवामान आढळत नाही तर विषम स्वरूपाचे हवामान आढळत असल्याचे दिसून येते। त्याबरोबरच पूर्व विदर्भाचा जो भाग आहे या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये सर्वसाधारण तापमानाचा जर आपण बघितलं तर 37 ते 43 अंश सेल्सिअस एवढा जास्त तापमान या भागात आपल्याला आढळून येतो आणि याच भागामध्ये हिवाळ्यामध्ये साधारणतः 13 ते 16 अंश सेल्सिअस इतके कमी तापमान असते। म्हणजे तापमानाच्या विपरीततेमुळे या ठिकाणचे हवामान आपल्याला विषम स्वरूपाचे आढळून येते। या भागात वार्षिक आणि दैनिक तापमान कक्षासुद्धा जास्त असल्याचे दिसते। या भागामध्ये बंगालच्या उपसागरावरून वाहणारी एक शाखा आणि अरबी समुद्रावरून वाहणारी एक शाखा असे दोनही आवर्तांच्या म्हणजे शाखांचे आवर्त निर्माण होतात आणि या आवर्तामुळे मुख्यतः नैसर्गिक मान्सूनचा पाऊस या भागात पडत असतो। एकंदरीत पावसाचे प्रमाण या ठिकाणी 140 सेंटीमीटर एवढे जरी असले तरी या विभागाच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण कमी आणि पूर्व भागात जास्त असल्याचे दिसून येते। या भागात पाऊस जास्त पडत असल्याचे प्रमुख कारण म्हणजेच भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जंगलांनी व्यापलेला भूप्रदेश मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया अधिक होत असते आणि म्हणून पूर्व विदर्भाच्या भागामध्ये पाऊस जो आहे हा पाऊस जास्त पडत असतो। येथे उन्हाळे जे आहेत हे उन्हाळे तीव्र असतात, मात्र रात्री सौम्य असतात। या भागामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये खूप जास्त उष्णता जाणवतो। तसेच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये या ठिकाणी तापमान खूप कमी असते।
कारण याआधीच आपण बघितलं की तापमानाची विपरीतता या ठिकाणी जास्त असल्यामुळे आणि हा भूभाग समुद्र सानिध्यापासून दूर असल्यामुळे या ठिकाणी दिवसा आणि रात्रीच्या तापमानात तफावत दिसून येते. या तापमानातील तफावतीचा एकंदरीत परिणाम या भागात उत्पादित होणाऱ्या पिकांच्या नुकसानीला होत असतो. त्यामुळे जानेवारी डिसेंबर या महिन्यांमध्ये या ठिकाणी खूप कडाक्याची अशी थंडी जाणवत असते. त्याबरोबरच दुसरा जो प्रदेश आहे विभाग आहे हवामानाचा, ज्याला आपण गाविलगड विभाग असं म्हणतो. गाविलगड विभागाचा उल्लेख विशेषतः अमरावती जिल्ह्याचा समावेश गाविलगड हवामान विभागामध्ये केला जातो. याही ठिकाणचे भूभाग, याही ठिकाणी उंच असे जंगल पर्वत आपल्याला आढळून येतात आणि त्यामुळे याही ठिकाणचे हवामान वैशिष्ट्यपूर्ण असे आढळते. हा भाग पर्वतीय असल्यामुळे जास्त उंचीमुळे उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी तापमान कमी असते, कारण जसं जसं आपण वर जातो तसं तसं तापमान हे कमी कमी होत जाते. हिवाळ्यामध्ये येथे खूप थंडी असते, त्यामुळे येथे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाणसुद्धा निर्माण झालेले आहे. हा भाग उंचीने जास्त आणि वनांनी व्यापलेला असल्यामुळे या ठिकाणी पाऊस हा जास्त पडतो. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी हवामान दमट असते आणि या भागात पावसाळ्यातसुद्धा जास्त उंचीचा प्रदेश असल्यामुळे पावसाळ्यातसुद्धा धुके आपल्याला जाणवतात. तिसरा जो भूभाग आहे हवामान विभाग आहे, यामध्ये तिसरा हवामान विभागामध्ये पूर्णा नदीच्या खोऱ्यातील हवामान विभाग, ज्याला आपण पश्चिम विदर्भाचा हवामान विभाग असं म्हणतो. यामध्ये वर्धा आणि वैनगंगा नदीचे जो खोरे आहे या खोऱ्यांचा समावेश होत असून या भागात आपल्याला विषम स्वरूपाचे हवामान आढळते. कारण विदर्भाचा हा जो भाग आहे, विदर्भाचा पूर्व भाग, या विदर्भाच्या पूर्व भागामध्ये समुद्रसपाटीपासूनचे अंतर जास्त असल्यामुळे या भागात हवामानाची विषमता आपल्याला दिसून येते. वर्धा आणि वैनगंगा नदीच्या खोऱ्यांमध्ये हिवाळ्यामध्ये तापमान 36 ते 42, उन्हाळ्यामध्ये 36 ते 42 आणि हिवाळ्यामध्ये 12 ते 15 अंश सेल्सिअस एवढे तापमान जाणवते. याही भागात तापमानाची विपरीतता आपल्याला जास्त दिसून येतो. पाऊस या ठिकाणी साधारणपणे 70 ते 100 सेंटीमीटर पडतो, परंतु पूर्व विदर्भाच्या तुलनेने पश्चिम विदर्भाच्या खोऱ्यामध्ये पाऊस कमी पडत असल्याचे जाणवते. साधारणपणे या ठिकाणी 50% आर्द्रता असते, म्हणजेच पाऊस जरी सामान्य पडत असला तरी या ठिकाणी तापमान जे आहे हे जास्त असते. त्याबरोबरच चौथा जो हवामान विभाग आहे याला तापी नदीच्या खोऱ्यातील हवामान विभाग असं म्हणतात. यालाच आपण खानदेश या नावाने सुद्धा ओळखतो. तापी नदीचे खोरे म्हणजेच महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरील हा जो भाग आहे, या भागात हा भाग समुद्रसपाटीपासून दूर असल्यामुळे याही ठिकाणी आपल्याला हवामानाची विषमता मोठ्या प्रमाणात जाणवते. या ठिकाणी सुद्धा उन्हाळे आणि हिवाळे हे दोनही कोरडे स्वरूपाचे आढळतात. तापी नदीच्या खोऱ्यात आपल्याला तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत आढळतो, मात्र सरासरी हिवाळ्यामध्ये या भागात तापमान जे आहे हे 15 अंश सेल्सिअस इतके असते. त्याचबरोबर हिवाळ्यात येथे बऱ्याच मोठ्या तापमान जे आहे हे गोठणबिंदूच्याही खाली जात असल्याचे दिसून येते. येथे तापमान कक्षा जास्त असतो, म्हणजेच जास्त तापमान आणि कमी तापमान यांच्यातील जो फरक आहे हा फरक जास्त या ठिकाणी जाणवत असतो. दैनिक तापमान कक्षा 15 अंश सेल्सिअस एवढी असून पावसाचे प्रमाण या ठिकाणी आपल्याला कमी जाणवते. येथील सरासरी पर्जन्यमान जवळपास 60 अंश सेल्सिअस इतके असून धुळे येथे सरासरी 48 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो. पाचवा विभाग आहे गोदावरी भीमा कृष्णा खोऱ्यातील हवामान विभाग. याला आपण एकंदरीत पठारावरील कोरडे हवामान विभाग याही नावाने ओळखतो. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशावरून वाहणाऱ्या ज्या प्रमुख नद्या आहेत, या नद्यांमध्ये गोदावरी ही महत्त्वाची नदी, त्याचबरोबर भीमा कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यांचा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये कोरडे हवामान आपल्याला दिसून येते. कारण पश्चिम घाटाचा परिणाम येथील हवामानावर होत असतो. हा भाग समुद्रसपाटीपासून दूर असल्यामुळे याही ठिकाणी आपल्याला कोरडे आणि विषम स्वरूपाचे हवामान आढळते.
उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी 39 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जात असते, परंतु हिवाळ्यामध्ये मात्र 18 अंश सेल्सिअस एवढे तापमान दिसून येतो. हिवाळ्यात काही ठिकाणी तापमान खूप कमी तर काही ठिकाणी खूप जास्त असल्याचेही दिसते. सह्याद्री पर्वताचा हा पूर्वेकडील जो भाग आहे, हा भाग या पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत असल्याने या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. या ठिकाणी साधारणतः 60 ते 80 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. या हवामान विभागामध्ये महाराष्ट्रातील प्रामुख्याने अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील भूभाग येत असून या ठिकाणी फक्त 25 ते 50 सेंटीमीटर पाऊस पडत असल्याचे दिसते. आणि ज्या ठिकाणी 50 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो, ज्या ठिकाणी 50 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो अशा भागाला आपण अवर्षणग्रस्त किंवा कायम दुष्काळी भाग म्हणून उल्लेख करतो. यावर बहुतेकदा प्रश्न विचारला जातो. ही गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या ठिकाणी 50 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो अशा भागाला अवर्षणग्रस्त प्रदेश असे म्हणतात. आणि महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यांचा अवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये समावेश होतो. या भागात विशेषतः पिके जी आहेत हे पिके अडचणीत येतात आणि गुरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची योग्य सोय होऊ शकत नाही. हिवाळ्यातील तापमान -0.6 अंश सेल्सिअसपेक्षाही कमी होत असते. या ठिकाणी हवामान कोरडे असते. त्याबरोबरच सह्याद्री भागाचे हवामान 6वा प्रकार आहे सह्याद्री हवामान विभाग. अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे नैऋत्य मोसमी वारे सह्याद्री पर्वताला अडवले जातात आणि सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडे भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस देतात. या पावसामुळे सह्याद्री पर्वतावर मोठ्या प्रमाणात पाऊस हा पडत असतो. महाराष्ट्राचा हा जो हवामान प्रदेश आहे, या हवामान प्रदेशामध्ये पूर्व विदर्भापेक्षा पश्चिम विदर्भाच्या दृष्टिकोनातून पावसाची तीव्रता जास्त असते. सरासरी 30 अंश सेल्सिअस एवढं तापमान या भागात आपल्याला दिसून येते. तसेच सह्याद्री पर्वताच्या काही ठिकाणी आपल्याला उंच पर्वत शिखरे आढळतात, पठारी प्रदेश आढळतो, ज्यामध्ये महाबळेश्वर, पाचगणी, त्याचबरोबर पन्हाळा, माथेरान इत्यादी थंड हवेची ठिकाणेसुद्धा आपल्याला दिसून येतात. सह्याद्रीच्या उतारावर व घाटमाथ्यावर आपल्याला जास्तीत जास्त पाऊस पडल्याचे दिसते आणि याचं कारणही असंच आहे की नैऋत्य मोसमी वारे जे आहेत हे वारे अरबी समुद्रावरून वाहत येत असताना सह्याद्री पर्वत हे प्रतिरोधाचे काम करते आणि सह्याद्री पर्वताच्या पश्चिम दिशेला जास्तीत जास्त पाऊस पडतो. या पावसाला आपण प्रतिरोध प्रकारचा पाऊसही म्हणतो. म्हणजे बाष्पयुक्त वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत असताना जेव्हा त्या बाष्पयुक्त वाऱ्यांना एखादा नैसर्गिक अडथळा निर्माण होतो आणि त्या नैसर्गिक अडथळ्यामुळे जर वारे अडवल्या जाऊन त्या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असेल तर अशा पावसाला प्रतिरोध प्रकारचा पाऊस म्हटले जाते. विशेषतः सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. या घाटमाथ्यावर विशेषतः 200 ते 400 सेंटीमीटरपर्यंत पाऊस हा पडत असतो. आणि महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडण्याचे जे ठिकाण आहे, ज्याला आपण आंबोली असं म्हणतो, हे आंबोली ठिकाण सह्याद्री पर्वताच्याच भागामध्ये आपल्याला आढळून येते. मग आंबोलीमध्ये सरासरी किती पाऊस पडतो तर 747 सेंटीमीटर पाऊस हा आंबोली येथे पडतो आणि महाबळेश्वर या ठिकाणी 663 सेंटीमीटर पाऊस पडत असल्याचे दिसून येते. तसेच सह्याद्री पर्वताचा घाटमाथा ओलांडून जसं आपण पूर्वेकडे जातो तर त्या पूर्वेकडील भागाकडे बाष्पयुक्त वारे क्षीण झालेले असतात आणि क्षीण झाल्यामुळे ते वारे पाऊस देऊ शकत नाही आणि म्हणून सह्याद्रीचा पूर्वेकडील जो भाग आहे हा पूर्वेकडील भाग नेहमी पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो. या ठिकाणी मात्र 50 अंश सेल्सिअसपेक्षाही कमी पाऊस पडल्याचे दिसते. सह्याद्री पर्वताच्या पायथ्याजवळ
वाई या ठिकाणी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे सुद्धा आपल्याला दिसून येते. त्यानंतर 7वा प्रकार आहे हवामान विभाग. यामध्ये कोकणचे हवामान विभाग म्हणून आपण उल्लेख करतो. कोकणच्या किनारपट्टीवरील अरबी समुद्राचा प्रभाव या कोकणच्या हवामानावर जाणवतो. कोकण किनारपट्टी ही अरबी समुद्राला लागून असल्यामुळे तसेच यांचा विस्तार लांब व अरुंद असल्यामुळे या किनारपट्टीच्या प्रदेशाला कोकण या नावाने उल्लेख केला जातो. या भागामध्ये तापमान तीव्र होऊ शकत नाही, कारण नेहमी समुद्र सानिध्याची हवा या ठिकाणी येत असते आणि त्यामुळे कोकणचे हवामान जे आहे हे हवामान विषम स्वरूपाचे नसून समस्वरूपाचे आढळते. मात्र कोकण व्यतिरिक्त महाराष्ट्राचे सगळे जे हवामान प्रदेश आहेत हे सगळे हवामान प्रदेश कशा स्वरूपाचे आहेत तर विषम हवामानाच्या प्रदेशात मोडतात. या प्रदेशात दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहतात, त्यांना आपण खारे वारे म्हणतो, आणि रात्री मात्र जमिनी लवकर थंड होतात. मात्र जलभाग लवकर थंड होत नाही, म्हणून रात्री जमिनीकडून महासागराकडे वारे वाहतात, त्यांना मतलई वारे असे म्हणतात. यावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारला जातो की खारे वारे म्हणजे काय आणि मतलई वारे म्हणजे काय. ह्या दोन गोष्टीसुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायचे. समुद्राकडून जमिनीकडे, महासागराकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना खारे वारे म्हणतात, कारण महासागराचं पाणी खारं असतं आणि ते खारे वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात, म्हणून त्यांना खारे वारे. परंतु रात्रीला जमिनीचा भूभाग हा लवकर थंड होत असल्यामुळे जमिनीकडून महासागराच्या भागाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना मतलई वारे असे म्हटलं जाते. या ठिकाणी भरपूर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडल्याचे आपल्याला दिसून येते. तर एकंदरीत अशा प्रकारे हे हवामानाचे एकूण 7 विभाग जे आहेत हे 7 विभाग पाडण्यात आलेले आहेत.